श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कासवाची अंगठी या 3 राशींनी चुकूनही ही अंगठी घालू नये. आपल्याला हे नियम माहीत हवेत. आता कासवाची अंगठी अत्यंत शुभ मानली जाते. ही अंगठी परिधान करणाऱ्याला सुख, समृद्धी आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते. कासव हे संयम व शांततेचे प्रतीक आहे. त्यांची अंगठी घातल्याने व्यक्तीमध्ये हे गुण विकसित होतात. आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही अंगठी उपयुक्त ठरते. या अंगठीमुळे जीवनातील अनेक वाईट गोष्टी जसे की ग्रह आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात. कासवाची अंगठी प्रगतीचे मार्ग उघडण्यासाठी उपयुक्त मानले जाते. या कासवाच्या अंगठीमुळे मानसिक शांती, आरोग्य, लाभ आणि संपत्तीत वाढ होऊ शकते. चला तर मग कासवाची अंगठी कोणत्या 3 राशींनी घालू नये? तर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग आपण आपल्या स्वामी या चॅनलवर नवीन असाल तर लगेच स्किप न करता सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता कासवाची अंगठी कोणीही घालणे योग्य नाही, ज्यामुळे त्याचे परिणाम शुभ होत नाही. म्हणून तुम्हाला कासवाच्या संबंधित फायदे आणि ती घालण्याची योग्य पद्धत सांगणार आहे. या नियमांचे जर तुम्ही पालन केले तर सर्व सुख मिळतील. आता कासवाच्या आकाराची अंगठी कोणी घालावी? ज्यांच्या वागण्यात जास्त आक्रमकता असते त्यांच्यासाठी ही अंगठी, कासवाची अंगठी घालणे खूप शुभ मानले जाते. आता आक्रमक म्हणजे काय? तर काही मोठी माणसे, मुले किंवा स्त्रिया या छोट्या छोट्या गोष्टींनी खूप आक्रमक होतात किंवा रागीटपणा जास्त असतो व त्याचा राग कमी व्हावा, आक्रमकता कमी व्हावी म्हणून त्यांनी कासवाची अंगठी घालावी. ही अंगठी घातल्यामुळे त्यांची वागणूक संतुलित राहते व मन शांत राहते. ज्योतिषशास्त्रानुसार कासव हा पाण्यात राहणारा प्राणी आहे व माता लक्ष्मीशी संबंधित मानले जाते, कारण माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील पाण्यापासूनच झालेली आहे व पाण्याची गुणवत्ता थंड आहे व कासवाच्या आकाराची अंगठी आपला राग, आक्रमकता कमी करते. आता कासवाची अंगठी घालण्यापूर्वी एक नियम पाळायचा आहे. तो म्हणजे अंगठी घालण्यापूर्वी ती कच्च्या दुधात बुडवून ठेवायची आहे. त्यानंतर दूध हे गाईचेच असावेत. नंतर गंगेच्या पाण्याने ही अंगठी स्वच्छ धुवायची आहे व स्वच्छ पुसून माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर ठेवायची आहे. जर तुमच्याकडे गंगेचे पाणी नसेल तर घरात ताजे पाणी असेल, नळाला जेव्हा तुमचे ताजे पाणी असेल, खरकटे वगैरे नसेल तर त्या पाण्याने सुद्धा तुम्ही धुवून घालू शकता. आता माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करावी. श्री महालक्ष्मीचे स्तोत्र म्हणायचे आहेत व नंतर ती कासवाची अंगठी आपल्या बोटात घालायची आहे. ही कासवाची अंगठी घालताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत? तर कासवाचा चेहरा असतो तो आपल्याकडे आला पाहिजे. अशा प्रकारे ही अंगठी आपल्याला घालायची आहे व कासवाच्या शेपटीचा भाग आपल्या बोटाकडे पाहिजे व कासवाचा चेहरा आपल्याकडे आला पाहिजे. असं केल्यामुळे पैसा आपल्याकडे आकर्षित होत असतो. अशा प्रकारे जर तुम्ही कासवाचा चेहरा बाहेर ठेवला, जे पैसे यायचे आहेत ते निघून जातात. तसेच आता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अंगठी कोणत्या बोटात घालावी? तर आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात घालायची आहे. आता तुम्ही म्हणाल की मधलं बोट कोणतं? तर 3 अंगठ्याजवळील बोटात घालू शकता किंवा मधलं म्हणजेच 3 नंबरच्या बोटात करंगळीपासून सुरुवात केली तर 3 नंबरच्या बोटात घालायची आहे व दुसरी अंगठ्याच्या जवळील बोटामध्ये घालायची आहे. त्यामुळे आपल्याला फायदा होतो. त्याचबरोबर शुक्रवारी ही अंगठी धारण करायची आहे. आता अंगठी कोणत्या धातूची असावी हे देखील खूप महत्त्वाचे आहे. अंगठी ही नेहमी चांदीची असावी व कासवाच्या पाठीवर श्री असे कोरलेले असावे.
आता ही अंगठी बाकी अंगठ्यांसारखी सारखी फिरवत बसवायची नाही. यामुळे अंगठीची दिशा बदलते व पैशाच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. जर तुम्ही कोणतेही काम करत असाल तर घरातील तुमचे कणिक भिजवणे, पीठ मळवणे, त्याचबरोबर धुणं वगैरे काही तुम्ही काम करत असाल तर अशा वेळेस ती अंगठी तुम्ही फिरवत बसाल, ते पीठ वगैरे त्यामध्ये जाईल. तर अशा वेळी तुम्ही कामाच्या वेळी ती अंगठी काढून कुठे पण ठेवायची नाही. त्याची पण योग्य अशी एक दिशा आहे. म्हणजेच ती अंगठी आपण काढून महालक्ष्मीजवळ ठेवू शकता. ही आता कोणत्या ला महालक्ष्मीजवळ ठेवायची आहे व आपले काम झाल्यानंतर आपण ती अंगठी परत घालायची आहे. आता कोणत्या राशी कासवाची अंगठी घालतात? कोण ज्यांची रास आहे ते कोण घालू शकतात कासवाची अंगठी? तर खरं तर सिंह आणि तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ मानली जाते. पण मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशींच्या लोकांनी ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय ती घालू नये, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. तर कन्या राशीच्या लोकांनीही ती घालणे टाळणे चांगले, कारण त्यांचे स्वामी ग्रह वेगळे आहेत आणि त्यात आर्थिक व व्यावसायिक समस्या येऊ शकतात. ही अंगठी चांदीची असावी. बोट नेहमी उजव्या हाताच्या मधल्या बोटात घालणे शुभ मानले जाते. आता दिशा कोणती? तर कासवाचे तोंड नेहमी आपल्याकडे असावे आणि त्याची शेपटी जी आहे ती बाहेरच्या साईडला असावी. तर हा दिवस कोणता? आपण कोणत्या दिवशी ती घालू शकतो? तर दिवस हा शुक्रवारी घालू शकतो. त्याचबरोबर आपण सोमवारी देखील ही अंगठी आपण घालू शकतो. त्याचबरोबर ह्या अंगठीचे खूप मोठे महत्त्व आहेत. जो कोणी कासव धारण करतो तो समृद्ध होईल आणि भरपूर प्रमाणात असेल. जे कासवाची अंगठी घालतात त्यांना धन आणि समृद्धी मिळते. कासवाची अंगठी घातल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. त्याचबरोबर कासवाच्या अंगठी ही त्यापैकीच एक आहे. ती संस्कृतीमध्ये ती स्थिर, दीर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ओळखली जाते. वास्तुशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असते. मानसिक स्पष्टता सुधारू शकते. अशा प्रकारे या अंगठीचे बरेच काही असे उपाय आहेत, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.